पुरंदर तालुक्याच्या 3 युवकांनी नेपाळ येथील काठमांडू शहरामध्ये झालेल्या इंडस्ट्री ऑर्गनायझेशन आयोजित आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 1500 मीटर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय आणि गोल्ड मेडल मिळवलंय। दत्तात्रय तांबे, अजय साळुंके आणि ऋषिकेश पठारे अशी या युवकांची नावे आहेत। माळशिरसमध्ये या युवकांचं आगमन होताच त्यांचा जंगी सत्कार करण्यात आलाय सुरू आहे आणि त्याचं सर्वत्र मोठं कौतुक देखील केलं जात आहे। मेंढपाळ कुटुंबातील दत्ता तांबे व त्याचे ऋषिकेश आणि अजय हे 2 मित्र यांनी नेपाळ येथील झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। यामुळे माळशिरस गावाबरोबरच पुरंदर तालुका व महाराष्ट्र आणि देशाची मान उंचवलेली आहे। येथे झालेल्या स्पर्धेमध्ये माळशिरस येथील दत्तात्रय तांबे यांनी सुवर्ण पदक मिळवले। 1500 मीटरमध्ये 17 वयोगटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं। तर त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील त्याचे मित्र अजय आणि ऋषिकेश यांनी 800 मीटर व 1500 मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवलं। दत्ताने सुवर्ण पदक मिळवलं ही तर माळशिरसकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहेच, पण पुरंदर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 3 सुवर्ण पदकं आंतरराष्ट्रीय स्तरावरची मिळालेली आहेत। ही सर्व पुरंदरवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। इंडो नेपाळ ही शर्यत अशा प्रकारे झालेली आहे की भारतातून फक्त तिथे 75 ते 70 लोक सिलेक्ट झालेले होते। त्या 75 ते 70 सिलेक्टेड लोकांमध्ये आमची जी स्पर्धा होती ती नेपाळच्या आर्मीच्या खेळाडूंशी होती आणि त्या खेळाडूंशी आम्ही भारतातील हे सिव्हिलियन मुलं ही तिथे टक्कर देऊन आलेले आहेत। भारतात आंध्र व केरळ, आपला मद्रास आणि हैदराबाद येथील मुलं आलेले आहेत, पंजाब गुजरातची मुलं आलेली आहेत, पण त्यामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्रातील 3 मुलांनी धावण्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। इतरांना पण मिळालेले आहेत पण ते सिल्वर मिळालेले आहेत, आपल्याला गोल्ड मिळालेलं आहे। दत्ताचा चुलते आहे। दत्ताने लहानपणापासून खेळामध्ये करिअर करण्याचं ठरवलं होतं। त्या पद्धतीने त्याने शालेय जीवनापासून आपल्या खेळाची सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये शाळेमध्ये असताना त्याने विविध सांघिक खेळामध्ये भाग घेतलेला आहे। त्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, परंतु त्याने तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि विभाग पातळीपर्यंत या सांघिक खेळामध्ये सुद्धा स्वतःचा म्हणजे चांगला प्रयत्न करून विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु त्याच्या असे लक्षात आलं की सांघिक खेळामध्ये थोडंसं करिअर करण्यास अडचणी निर्माण होतात, म्हणून तो वैयक्तिक खेळाकडे वळला आणि वैयक्तिक खेळाकडे जात असताना त्याने ॲथलेटिक्सप्रमाणे रनिंग या इव्हेंट्स निवडल्या आणि त्याच्यामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि 1500 मीटर धावणे, रिले स्पर्धा अशा विविध स्पर्धांमधून भाग घेऊन त्याने पुढं आपलं करिअर करण्याचं ठरवलं। त्या पद्धतीने त्याने 1500 मीटर इव्हेंट्स निवडली आणि गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून नेपाळ येथे त्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने प्रथम क्रमांक मिळवला आणि सुवर्ण पदक पटकावलं। विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।